नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC हृदय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत इंडियन पॉलिटी या विषयातील प्रस्तावना व सरनामा या घटकावर आधारित PYQ. प्रश्न पहिला आहे आजचा आपला. आणीबाणीच्या काळात 42वी राज्यघटना दुरुस्ती कायदा 1976 नुसार राज्यघटनेच्या प्रस्तावनेत डॅश डॅश हे शब्द समाविष्ट करण्यात आले. पर्याय आहेत: 1. समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष, 2. न्याय आणि स्वातंत्र्य, 3. समानता आणि बंधुभाव, 4. एकता आणि एकात्मता. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष. प्रश्न दुसरा. घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली किंवा स्वीकारली? पर्याय 1. आयर्लंड, 2. UK, 3. USA, 4. ऑस्ट्रेलिया. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, USA. प्रश्न तिसरा. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे? पर्याय 1. स्वातंत्र्य, 2. समता, 3. न्याय, 4. बंधुभाव. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, न्याय. प्रश्न चौथा. संविधानाच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या संविधान दुरुस्तीद्वारे अंतर्भूत करण्यात आला? पर्याय 1. 44वी, 2. 41वी, 3. 76वी, 4. 42वी. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 42वी. प्रश्न पाचवा. खालील कोणत्या स्पष्टीकरणामुळे भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे? पर्याय 1. राज्यघटनेची उद्देशपत्रिका, 2. मूलभूत अधिकार, 3. मार्गदर्शक तत्त्वे, 4. नववे परिशिष्ट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राज्यघटनेची उद्देशपत्रिका. प्रश्न 6वा. 42व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे. पर्याय 1. सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य, 2. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य, 3. सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य, 4. प्रजासत्ताक गणराज्य. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. प्रश्न 7वा. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक खात्री कशाद्वारे दिली? पर्याय 1. उद्देशपत्रिका, 2. मूलभूत अधिकार, 3. मूलभूत कर्तव्य, 4. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, उद्देशपत्रिका. प्रश्न 8वा. भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेत प्रथम केव्हा दुरुस्ती करण्यात आली? पर्याय 1. 1952, 2. 1966, 3. 1976, 4. 1986. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1976. प्रश्न 9वा. उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या स्वातंत्र्याचा बरोबर क्रम कोणता? पर्याय 1. अभिव्यक्ती, विचार, श्रद्धा, विश्वास, उपासना, 2. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना, 3. अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रद्धा, 4. विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रद्धा. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना. प्रश्न 10वा. खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णयाद्वारे प्रस्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले? पर्याय 1. बेरुवारी खटला, 2. गोलकनाथ खटला, 3. केशवानंद भारती खटला, 4. बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बेरुवारी खटला. प्रश्न 11वा. भारत एक गणराज्य आहे याचा अर्थ? पर्याय 1. देशामध्ये लोकशाही शासन व्यवस्था आहे, 2. राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो, 3. राज्याची अंतिम सत्ता संसदेमध्ये समाविष्ट असते, 4. वरीलपैकी सर्व. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, राष्ट्रप्रमुख एका निश्चित कालावधीसाठी निवडून येतो. प्रश्न 12वा. भारतीय राज्यघटनेचे आर्थिक न्याय हे उद्दिष्ट डॅश डॅश यातून व्यक्त होते? पर्याय 1. प्रस्तावना आणि मूलभूत अधिकार, 2. प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे, 3. मूलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्त्वे, 4. वरीलपैकी एकही नाही. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रस्तावना आणि मार्गदर्शक तत्त्वे. प्रश्न 13वा. या तारखेपासून भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले. पर्याय 1. 13/1/1976, 3/1/1977,
31/1/1978 आणि 4/1/3/1977. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 3/1/1977. प्रश्न 14वा. खालीलपैकी कोणाचे भारतीय राज्यघटनेचा आत्मा असे वर्णन केले जाते? पर्याय 1. मूलभूत हक्कावरील प्रकरण, 2. मार्गदर्शक तत्त्वावरील प्रकरण, 3. उद्देशपत्रिका, 4. न्यायालयीन पुनर्विलोकनासंबंधीच्या तरतुदी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उद्देशपत्रिका. प्रश्न 15वा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये खालीलपैकी कशाचा प्रथम उल्लेख करण्यात आला आहे? पर्याय 1. स्वातंत्र्य, 2. समता, 3. बंधुता, 4. न्याय. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्याय. प्रश्न 16वा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याला भारतीय राज्यघटनेचा आत्मा कोणी म्हटले आहे? पर्याय 1. के.एम. मुन्शी, 2. डॉ. बी.आर. आंबेडकर, 3. ठाकूरदास भार्गव, 4. एम.व्ही. पायली. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ठाकूरदास भार्गव. प्रश्न 17वा. माणसाच्या कर्तव्याच्या जाहीरनाम्याने सुरुवात करा आणि मी खात्री देतो की जसा हिवाळ्यानंतर वसंत ऋतू येतो तसे हक्क मागोमाग येतील, असे कोणी म्हटले होते? पर्याय क्रमांक 1. इंदिरा गांधी, 2. महात्मा गांधी, 3. जवाहरलाल नेहरू, 4. मोरारजी देसाई. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, महात्मा गांधी. प्रश्न 18वा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेले आम्ही लोक हे शब्द डॅश डॅश राज्यघटनेमधून घेण्यात आले आहे? पर्याय 1. अमेरिकेच्या, 2. ब्रिटनच्या, 3. कॅनडाच्या, 4. ऑस्ट्रेलियाच्या. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अमेरिकेच्या. प्रश्न 19वा. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणता क्रम योग्य आहे? पर्याय 1. प्रजासत्ताक गणराज्य समाजवादी सार्वभौम धर्मनिरपेक्ष, 2. सार्वभौम समाजवादी गणराज्य धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक, 3. सार्वभौम गणराज्य प्रजासत्ताक धर्मनिरपेक्ष समाजवादी, 4. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य. प्रश्न 20वा. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा डॅश डॅश. पर्याय 1. राज्यघटनेचा भाग नाही, 2. संसदेद्वारा दुरुस्त न होणारा आहे, 3. भारतीय राज्यघटनेतील अधिकाराचा स्रोत नाही, 4. राज्यव्यवस्थेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवितो. भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा पर्याय क्रमांक 4, राज्यघटनेने साध्य करावयाची उद्दिष्टे दर्शवितो. प्रश्न 21वा. भारतीय राज्यघटनेतील संदर्भानुसार धर्मनिरपेक्ष राज्य म्हणजे? पर्याय 1. राज्य हे धार्मिकतेच्या विरुद्ध आहे, 2. राज्याला धर्म आहे, 3. राज्य हे अधार्मिक आहे, 4. राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. प्रश्न 22वा. खालीलपैकी कोणत्या खंडात जगातील सर्वात अधिक धर्मनिरपेक्ष राज्य आहेत? याचे योग्य पर्याय 1. आशिया, 2. आफ्रिका, 3. युरोप, 4. दक्षिण अमेरिका. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, युरोप. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.